सुप्रभात मित्रांनो, सुंदर सकाळ झालेली आहे. रात्रभर ह्या समुद्र समोरच आहे, म्हणजे ह्या कॉटेजच्या समोर समुद्रच आहे. जास्त जवळ नाही ॲक्च्युली, पण जरासं लांब आहे. पण रात्रभर कॉटेजमध्ये पूर्ण असा आवाज येत होता लाटांचा, एकदम खूप आवाज येत होता रात्रभर. झोप पण छान सुंदर झाली. अशी जराशी थोडी थंडी आहे, थोडीशी थंडी, जास्त पण थंडी नाही आहे. आणि सुंदर झोप लागली. फक्त आता एक प्रॉब्लेम फक्त झालेला असा की काल संध्याकाळी जेव्हा देवदर्शन वगैरे घेतलं, वेळणेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं, त्याच्यानंतर बाहेर आलो आणि गाडीला स्टार्टर मारल्यानंतर गिअर टाकताना गिअरच पडत नव्हते. गाडीचे गिअरच पडत नव्हते. आणि त्यामुळे इतका अवघड झालं की काय विचारायला नको. म्हणजे फर्स्ट गिअर आणखीन रिव्हर्स गिअरच पडत नव्हता. आणि मग परत मेकॅनिकला फोन केल्यानंतर तो काहीतरी म्हटला तर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तर गाडी आहे त्या ठिकाणीच मंदिराजवळ लावलेली आहे. रात्रीच लावली, तिथेच लावली. आणि आता सकाळी जाऊन बघून आलो आहे मी. आता मेकॅनिकला फोन करून बोलवून घ्यायचं आहे. आणि परत रिपेअर झाली तर ठीक आहे, होईल का त्याची रिपेअर. जास्त काय मोठा मेजर प्रॉब्लेम नाही आहे, होऊन जाईल रिपेअर. ती रिपेअर केल्यानंतर मग पुढचा प्रवास करणार आहे. त्यामुळे रात्री मग काय शूटिंग जास्त काय केलंच नाही. म्हणजे व्हिडिओचा शेवट काय केलाच नाही आहे रात्री. सगळा म्हणजे मूडच ऑफ झाला. गाडीचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे. ठीक आहे, असू द्या. तुम्ही ह्या व्ह्यूचा आनंद घ्या. समुद्र खूप सुंदर इथून व्ह्यू आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे इथून. त्या ठिकाणी वर डोंगरावरती एक रिसॉर्ट दिसतंय, खूप छान रिसॉर्ट आहे तिथे. आज पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे. चला तोपर्यंत नाश्ता तरी करूया. नाश्ता जाऊन करूया. आलोय इथे रेस्टॉरंटमध्ये आलोय. पोहे मागवलेत. छानपैकी पोहे मागवलेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी गाडी तर बंद पडलेली होती. मेकॅनिक शोधायला आम्हाला शृंगारतळी गाव आहे, म्हणजे शृंगारतळी म्हणून एक छोटंसं गाव आहे. छोटं आहे का मोठं आहे का माहीत नाही, पण गाव आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ वेळणेश्वरवरून 20 किलोमीटरवर ते गाव आहे. त्या ठिकाणी सागर आणि मी आलो होतो सागरच्या गाडीतून. मेकॅनिकला सांगितलेलं आहे, मेकॅनिक येतो बोललाय 11:30पर्यंत. मेकॅनिक तिथे येतो बोललाय रिपेअरिंग करायला. म्हणजे तिथे वेळणेश्वरच्या आसपास काही सोय नाही, म्हणजे गाडी रिपेअरिंगची वगैरे. ती 20 किलोमीटर शृंगारतळीवर आल्यानंतर आम्हाला तिथं मेकॅनिक एक येतो बोललेला आहे. तर बघूया, मेकॅनिक येईल, त्यानंतर गाडी रिपेअरिंग केल्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास चालू करू. हॅलो. नशीब आणि त्यात दोघेजण होतो, 2 गाड्या होत्या म्हणून. एकटा असतं तर खूप अवघड, म्हणजे फार अवघड झालं असतं. एकट्याचे घ्यायचं अशा ठिकाणी तर गाडी बंद पडणं खूप अवघड आहे. कोण नसते रात्रीचं, कोण मदत करायला नसते, काय नसते. खूप म्हणजे त्रास भयंकर होतात. आणि त्यात फॅमिली जर सोबत असेल तर खूप भयंकर आहे. असल्या ठिकाणी शक्यतो संध्याकाळचा प्रवास करूच नाही. होय. आत्ता जस्टच आम्ही मंदिराजवळ पोचलो, बरोबर 11:15 वाजता. आणि मेकॅनिक पण आमच्याबरोबर मागेच होते. आमच्या मेकॅनिक आलेले आहेत आणि बॉनेट उघडून त्यांनी त्यांचं काहीतरी काम चालू केलेलं आहे. होईल रिपेअर मला वाटतं तर लगेच गाडी, त्यामुळे काय अडचण नाही. चला, अशा तऱ्हेने गाडी रिपेअरिंग झालेली आहे. फक्त मला वाटतं 5 मिनटं पण लागली नसतील. बॉनेट उघडून त्याने काहीतरी एक वायर सेट केली, एक ट्रायल मारून दिली. ओके म्हटलं, काय अडचण नाही. 1000 रुपये घेतले. ठीक आहे, पण आता वेळेला महत्त्व आहे. 1000 रुपये जरी घेतले तरी वेळेला महत्त्व आहे. गाडी रिपेअर होणं महत्त्वाचं होतं. छान, ठीक आहे. आता जाऊया, रूम फ्रेश होऊया आणि पुढच्या प्रवासाला निघूया. मग बाकी सगळे बसलेत नाश्ता करायला. बिंदास नाश्ता करतात. बीचवर जाऊन मजा करून आलेत सगळेजण. आणि है ना, सागर पण बीचवर जाऊन मजा करून आला. नाही, तो माझ्यावरच होता ॲक्च्युली. बाकी सगळे वडापाव खायला लागलेत. हे बच्चा खाल्लाच वडापाव? बच्चाचं रोडून झालंय आता. होय का? MTDC वेळणेश्वरमधून निघालो. चेकआउट करायला उशीरच झाला खरं, म्हणजे 12:30 पावणे वाजले चेकआउट करायला. त्यांनी एवढी गडबड केली चेकआउट करायला की काय विचारायला नको. शक्यतो मी रिकमेंड करणार नाही की तुम्ही MTDCला थांबा. स्टेची सोय चांगली आहे, पण जेवणाची सोय नाही चांगली, अजिबात चांगली नाही आहे. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. प्रायव्हेट ठिकाणी तुम्ही जाऊन एखाद्या हॉटेलमध्ये जेवलेला तर बरं पडेल.
आणि दुसरं म्हणजे सर्व्हिस पण काय सो आहे, अशी काय चांगली सर्व्हिस देत नाहीत ते लोक. ठीक आहे, तर निघालो आता MTDC मधून निघालो, वेळेश्वरमध्ये आलो, देवाचं परत दर्शन घेतलं मंदिरात जाऊन पटकन, आणि तिथून आता पुढे निघालो आम्ही गणपतीपुळ्याला. आता इथून फेरीमधून, जे खाडीतून फेरी जाते पलीकडे जयगडला, त्या ठिकाणी जाणार आहे आम्ही. हिरीबोटीतून पलीकडे जाऊन परत आम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहे. आलोय आता आपण ते ह्याला फेरीबोटचे ते जेट्टीवरती आलोय, जवळच आलोय. आलोय आता चौसाळ जेट्टीच्या इथे आलेलो आहे. फेरीबोट पण लागलेली आहे, फेरीबोट लागलेली आहे ते काही फेरीबोट लागलेली आहे. इथे किती वाजता सुटणार आहे काय माहीत नाही. इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरमध्ये जाऊन तिकीट काढायची. किती रुपये तिकीट आता काय लक्षात नाही, माझ्या मागच्या वेळी आलेलो मी 2 वेळा, आता काय लक्षात नाही आहे तिकीट किती असते ती. जेवणाची सुट्टी झाली असेल तर बहुतेक वेळ लागेल, थांबावं लागणार बराच वेळ. बघू आता, तिकीट काउंटर बंद आहे, कोण नाही वाटतं, जेव्हाची बहुतेक सुट्टी झालेली आहे. गाडी फेरीबोटमध्ये आता घातलेली आहे, तर गाडी उभी आहे आणि एक बस यायला लागली आहे. ती बस पण ते फेरीबोटीत घालणार आहेत, ही बोट फेरीबोटवर घालणार आहे. तुला अवघडच काम आहे, छान एक्सपिरियन्स आहे. बस आता फेरीबोटीत टाकायला चाललेली आहे, अख्खी पूर्ण मोठी बस आहे. चला ठीक आहे, असू द्या, ठीक आहे, ओके. फेरीबोटचा प्रवास करून आत्ता आम्ही आलेलो आहे जय विनायक मंदिर चाफेरी या ठिकाणी आलेलो आहे. पार्किंग काय आतमध्ये नाही आहे, पार्किंग त्या ठिकाणी करावं लागलं. गणपतीपुळेच्या रस्त्यामध्ये असल्यामुळे म्हटलं हे पण मंदिर करूया, जय विनायक मंदिर चाफेरी. छान मंदिर आहे, छान परिसर आहे हा. दरवेळी गणपतीपुळ्याला येताना हे मंदिर मिसच होतं, कधीच थांबत नाही या ठिकाणी. यावेळी म्हटलं तर यावेळी नक्की थांबूया, बघूया आतमध्ये. यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये वगैरे मंदिर, पण मी स्वतः प्रत्यक्ष आतमध्ये काय गेलो नव्हतो, त्यामुळे यावेळी म्हटलं नक्कीच हे मंदिर करूया. गार्डन वगैरे या ठिकाणी छान मेंटेन केलेलं आहे. माशांचा एक तलाव आहे इथे, तलाव नाही म्हणता येणार. मंदिरात जायला खूप छान ही अशी कमान बनवलेली आहे आणि समोरच मंदिर आहे.
फायनली गणपतीपुळ्याला पोचलेलो आहे. मेन गेट हा गणपतीपुळ्याचा मंदिराचा. चला, अशा तऱ्हेने गणपतीपुळ्याचं पण दर्शन झालेलं आहे. आतमध्ये काय मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे शूटिंग करू शकत नाही. बाहेरून शूटिंग करायला लागणार आहे. समोर समुद्र किनारा. या ठिकाणी हे झोपडीसारखं काय बांधलंय नक्की काय माहीत नाही. मागच्या वेळेला तेव्हा हे नव्हतं. कशासाठी बांधलंय काय कळेना. मंदिराचा कळस इथून दिसतोय. तिथे मंडप होता त्यामुळे कळस दिसत नव्हता मंडपामुळे. या ठिकाणावरून कळस वगैरे दिसतोय. रंगोरंगटीचं काम चालू आहे बहुतेक. आरेवारे बीचला कायम गर्दी असतेच, त्यामुळे आम्ही थांबलो या काजीर भाटी बीच म्हणून आहे, त्या ठिकाणी थांबलेलो आहे. छान आहे ते पण. समुद्रकिनारा एकदम सुंदर आहे. छान आहे ते पण. एकदम पूर्ण मोकळा पण आहे आणि सुंदर आहे. काजीर भाटे बीच या ठिकाणी पहिल्यांदा कधी थांबलो नव्हतो. आणि भरपूर मोठा किनारा आहे. भरपूर मोठा किनारा आहे. सूर्यास्ताची पण वेळ झालेली आहे. शांत आणि एकदम सुंदर बीच आहे. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि ठराविकच पर्यटक आणि त्यात आमची ही गँग आणि त्यात सूर्यास्त होताना सुंदर नजारा. अशा तऱ्हेने सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झालेल्या आहेत. ते काय स्पीड बोट ना, जेटस्की पण झालेली आहे. आणि पोरांनी सगळं समुद्रामध्ये जरा एन्जॉय पण केलेला आहे. आता शेवटचाच बहुतेक हा स्टॉप असणार आहे. इथून पुढे मला वाटतं नाही आता स्टॉप म्हणजे आता कुठेतरी आपलं जेवायला वगैरे थांबू, नाहीतर आंबा घाटामार्गे आपण डायरेक्ट कराडाच जाणार आहे. बघू त्यातून आणखीन नक्की आता अजून काय ठरलेलं नाही आहे. बघू काय होतं ते. सगळेजण बसलेत आता, जरा खेळून दमलेत. ट्रिपवरून आल्यानंतर 2 दिवसांनी मी शूटिंग करतो आहे, कारण की आम्हाला तिथे खूपच वेळ झाला. आम्हाला रात्री मला वाटतं घरी पोचायला जवळजवळ 2:30 वाजले. 2:30 ते 3 वाजले आम्हाला रात्री घरी पोचायला. कारण की जेव्हा ते काजीर भाटे बीचवरती आम्ही होतो, बीचवर सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला. एन्जॉय वगैरे करून झाल्यानंतर मग जेव्हा मी गाडीमध्ये येऊन बसलो, गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर बीचपासून जरा पुढे निघून आलेलो होतो रत्नागिरी साईडला निघून आल्यानंतर परत मध्येच सागरच्या बायकोला आठवलं की तिचा मोबाईल कुठेतरी विसरला आहे म्हणून. मग तिचा मोबाईल कुठे विसरला म्हणजे नक्की काय आठवतच नव्हतं. मग ते मोबाईल शोधण्यासाठी परत मग तिथून आम्हाला रिटर्न गणपतीपुळ्यामध्ये जावं लागलं. गणपतीपुळ्यामध्ये ज्या ठिकाणी ते लोक आईस्क्रीम पार्लरमध्ये बसले होते आईस्क्रीम खायला, त्या आईस्क्रीम पार्लरमध्ये नशीब तो मोबाईल मिळाला. तो पण ॲक्च्युली दुकान बंद करून गेलेला होता, पण शेजारच्या दुकानातून त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन करून त्यांना बोलवून घेतला आणि परत मग ते मोबाईल त्यांनी आम्हाला दिला. आणि तिथून परत मग असं म्हणजे डबल हेलपाडा झाला आमचा. त्यामुळे परत आम्हाला रत्नागिरीमध्ये यायला म्हणजे पूर्ण अंधार झालेला, खूप वेळ झालेला, सगळे वैतागलेले होते. म्हणजे 2 वेळा प्रवास करायला लागला उलटं जाऊन. त्यामुळे परत शूटिंग पण केलं नाही, काय नाही. येताना मग साखरप्याच्या अलीकडे कुठेतरी आम्ही एका ठिकाणी जेवलो आणि ते डायरेक्ट घरी झालो. आम्हाला सगळेच कंटाळले होते, फार कंटाळले होते. आणि मला पण ड्रायव्हिंग करायची होती, त्यामुळे मी पण काय
जास्त शूटिंग केलीच नाही. गाडीत सगळेजण जेवून झाल्यानंतर सगळे झोपले, त्यामुळे शूटिंग पण करता आलं नाही. ठीक आहे, प्रवास तर छान झाला आमचा. पहाटे म्हणता येईल 3 वाजले आम्हाला घरी यायला. त्यामुळे मी काय व्हिडिओचा शेवट काय करू शकलो नाही. त्यामुळे आत्ता मी हे शूटिंग करून मी ते शेवट करतो आहे. तर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.